840 चे 20% म्हणजे किती? पर्याय ए आहे 162, पर्याय बी आहे 268, पर्याय सी आहे 184 आणि पर्याय डी आहे 168. तर यापैकी बरोबर उत्तर काय? तर शेकडोवारी आधारित विविध प्रकारचे व्हिडिओ अगोदर चॅनलवर बनवलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये परीक्षेमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत शेकडोवारी या टॉपिकवर, ते बरेचसे टॉपिक त्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तर तो व्हिडिओ पण बघून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण शेकडोवारी आधारित जे महत्त्वाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले आहेत त्याचेच काही प्रकार आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये पुढे जायच्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर प्रश्नामध्ये बघा 840 चे 20% म्हणजे किती म्हटलं आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघा आपण शेकडोवारीचे प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे या संबंधीचे सविस्तर माहिती बघितलेली आहे. इथे बघा आपल्याला 20% म्हटलेले आहे. प्रश्न काय बघा आपला 840 चे 20%. तर इथं चे आहे म्हणजे यांचा गुणाकार होईल आणि 20% आहे म्हणजे टक्क्यांना आपल्याला 100ने भागावायचं असते. छेदात 100 लिहायचे आहे. हा आपल्याला लक्षात ठेवायचा. टक्के दिला तर त्याला छेदामध्ये 100 लिहायचे. नंतर 840 चे आहे तर गुणिला 20% म्हणून 20 भागिला 100. आता यांचं कॅल्क्युलेशन काय झालं तर बघा आपण हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, राहिले काय तर 84 गुणिला 2 म्हणजे 84 गुणिला 2 किती होतात तर 4 1 4 4 2 8 आणि 8 1 8 2 16 168. 168 840 चे 20% म्हणजे किती होतात तर 168 म्हणजे पर्याय डी हा आपला बरोबर उत्तर आहे. तर बघा अशा प्रकारे अगदी कमी वेळेमध्ये आपण या प्रश्न सोडवू शकतो. फक्त आपल्याला थोडी ट्रिक माहीत असायला पाहिजे. टक्के म्हटल्या तर टक्केला 100ने भागायचं आणि चे आहे म्हणजे त्यांचा गुणाकार करायचा झालं. नंतरचा प्रश्न आहे 50 चे 50% म्हणजे किती? 50 चे 50% तर पर्याय आहे 20, पर्याय बी आहे 25, पर्याय सी आहे 50 आणि पर्याय डी आहे 100. तर बघा अगोदरच्या उदाहरणासारखा सेम हा उदाहरण आहे 50 चे 50%. तर काय करायचे आपल्याला बघा 50 चे 50%. मग इथं 50 चे आहे म्हणून गुणाकार आणि टक्के आहे तर टक्केला आपण काय करतो 100ने भागून घेतो. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, राहिले काय तर 5 गुणिला 5. 5 गुणिला 5 येतात 5 5 25 म्हणजे पर्याय बी हा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा 50 चे 50% म्हणजे किती? तर 50 चे 50% काढायचे तर अगदी सोप्या पद्धतीने आपण या प्रश्नाचे उत्तर सोडवू शकतो. तर उदाहरण सोडवण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर बघा अगोदरच्या उदाहरणात काय होता 50 चे 50 होते परंतु आता काय म्हटलंय 50% चे 50% म्हणजे किती? तर पर्याय आहे 25, पर्याय बी आहे 0.025, पर्याय सी आहे 0.25 आणि पर्याय डी आहे 2.5. तर यापैकी बरोबर उत्तर काय आहे? आता बघा आपल्याला काय म्हटलं आहे 50% चे 50%. तर आपलं शेकडोवारी सोडवण्याचं सूत्र काय आहे बघा आपलं लक्षात ठेवायचं टक्के दिला आहे म्हणजे टक्केला 100ने भागायचे. तर इथं का म्हटलं आहे प्रश्नामध्ये अगोदर ते लिहून घेऊ 50% चे 50%. ठीक आहे. तर 50% आहे म्हणून टक्केला आपण काय करतो 100ने भागतो. चे आहे म्हणून गुणाकार 50 आहे टक्के तर 50 भागिला 100 या प्रकारे झालं. नंतर काय करू हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, राहिले काय तर 5 गुणिला 5 भागिला 100. मग 5 गुणिला 5 5 5 25 भागिला 100 यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर काय येईल तर बघा 25 भागिला 100. तर 25 मध्ये 100 डायरेक्ट भाग जातो का नाही तर आपण अगोदर शून्याने भाग देऊ. शून्याने भाग दिलं तर इथे एक शून्य येईल आणि दशांश पूर्णांक येईल. नंतर बघा 100 1 100 100 दुनी 200 मग 250 मधून 200 गेले राहिले किती 50. 50 मध्ये भाग जातो का नाही तर परत एक आपण शून्य देऊ. मग 100 1 100 100 5 500. 500तून 500 गेले बाकी शून्य आणि आपला उत्तर किती आला 0.25 म्हणजे 25 भागिले 100 बरोबर 0.25. 0.25 हा पर्याय सी हा आपला बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे बघा अगदी कमी वेळेमध्ये आपण शेकडोवारीचे प्रश्न सोडवू शकतो. फक्त आपल्याला थोडी ही ट्रिक माहीत पाहिजे का शेकडोवारीचे प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे असते.
चॅनलवर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।